आता मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं, डोबेरियन ट्राइड्स बघितलं, त्याच्यानंतर न्यूलँड ऑक्टेट बघितलं. आता आजच्या नंतर मेंड्यूल्स पेरियड टेबल बघायचं आपल्याला. आता मेंड्यूल पेरियड टेबल मध्ये पण काय केलंय, मेंड्यूल्स कन्सिडर द ॲटॉमिक मास फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. म्हणजे ह्यांनी पण कशाला इम्पॉर्टन्स दिलं, ॲटॉमिक मासला. म्हणजे तीच फंडामेंटल प्रॉपर्टीज आहे असं त्यांनी सांगितलं. डोबेरियन ट्राइड्सनं पण तेच सांगितलं, न्यूलँड ऑक्टेटनं पण तेच सांगितलं, आणि ह्यांनी पण कशाला इम्पॉर्टन्स दिलं, म्हणजे ॲटॉमिक मासलाच इम्पॉर्टन्स दिलं, तेच फंडामेंटल प्रॉपर्टीज आहे असं त्यांनी सांगितलं. पुन्हा ही अरेंज द 63 एलिमेंट नोन ॲट द दॅट ही अरेंज इनक्रीज ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. आता त्यावेळेस ज्यावेळेस मेंड्यूलच्या पिरियडमध्ये किती 63 एलिमेंट्स होते, आणि जे ते 63 एलिमेंट्सला त्याने इनक्रीज ऑर्डरमध्ये त्याच्या ॲटॉमिक मासच्या अरेंजमेंट केलं. आता इनक्रीज ऑर्डर म्हणजे आता बघा, लिथियमची किती 6.93, बेरिलियम 9.01, बोरॉन 10.81, कार्बन 12.01, नायट्रोजन 14.0. म्हणजे अशा इनक्रीज ऑर्डर मध्ये त्याला काय केलं, अरेंजमेंट केली. आणि कशाच्या ह्याच्यावर, ॲटॉमिक मासच्या ह्याच्यावर. आणि किती एलिमेंट होते, 63 एलिमेंट्स होते. आता त्याच्यानंतर आता परत पुन्हा काय केलं त्यांनी, इथं लिथियमची केमिकल प्रॉपर्टी कुणाशी मॅच व्हायला लागली, सोडियम बरोबर. म्हणजे त्यांनी काय केलं, द सोडियम केमिकल प्रॉपर्टी सिमिलर टू द केमिकल प्रॉपर्टी ऑफ लिथियम. म्हणजे सोडियमची केमिकल प्रॉपर्टी लिथियम बरोबर मॅच व्हायला लागली. तर त्यामुळे त्यांनी काय केलं, ह्या सोडियमला इथनं उचललं आणि ह्या ठिकाणी टाकलं. समजतंय? आता का टाकलं, कारण दोघांच्या आता केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, दोघांचे केमिकल फॉर्म्युले सेम यायला लागले. आता कसे यायला लागले, आता बघा, जर आपण बघितलं, आता हे पहिला बॉक्स आहे R2O. आता R म्हणजे काय, आपलं त्या ठिकाणी एलिमेंटचं नाव टाकायचंय. तर एलिमेंटचं नाव टाकलं आपण याला आहे. आता लिथियम 2 आहेत आणि ऑक्सिजन, इथं पण सोडियम 2 ऑक्सिजन. आता इथं लिथियम ऑक्साईड तयार झाला, इथं सोडियम ऑक्साईड. म्हणजे ह्यांचा ऑक्साईडचा फॉर्म्युला काय झाला, मॅच झाला. समजतंय? परत इथं पण हायड्राईडचा फॉर्म्युला पण मॅच झाला. इथं काय, लिथियम हायड्राईड आणि सोडियम हायड्राईड. तर हे पण म्हणजे हे दोन्ही पण केमिकल प्रॉपर्टी, हे दोन्ही पण काय होत्या, केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे दोघांचे पण केमिकल फॉर्म्युले जे आहेत ते मॅच झाले, आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, सोडियम इकडे होता ते इथे येऊन टाकला. समजतंय? परत दुसऱ्या ग्रुपवर त्यांनी कम्पेअर केलं, कोणता, बेरिलियम. आता बेरिलियमला पण आपण इथं काय केलं, इथं R2 ग्रुप आहे, त्या ठिकाणी आपल्याला एलिमेंटचं नाव टाकायचं. आता एलिमेंटचं नाव काय टाकलं मी इथं 2 नंबरला, इथं बी आणि ऑक्साईड त्याला O. म्हणजे कोण तयार झाला आहे, बेरिलियम ऑक्साईड. समजतंय? परत पुन्हा त्यांनी काय केलं, EMG ला पण टाकलं, EMGO मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाला. सेम पुन्हा इथं पण काय केलं, BeH2 सॉरी, इथं BeH2. आता BeH2 म्हणजे कोण आहे, इथं बेरिलियम हायड्राईड. आणि परत इथं सेम EMgH2 म्हणजे कोण झाला आहे, मॅग्नेशियम हायड्राईड. म्हणजे ह्या दोघांचे पण फॉर्म्युले काय झाले, मॅच झाले. म्हणजे केमिकल फॉर्म्युले इथं मॅच झाले, आणि त्यामुळं ह्यांनी पुन्हा बेरिलियमच्या खाली कुणाला टाकलं, मॅग्नेशियमला टाकलं. आणि असं करत परत ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन हे सगळे काय झाले, मॅच होत गेले त्या ठिकाणी. म्हणजे ह्यांनी काय केलं की दोघांच्या केमिकल प्रॉपर्टी सिमिलर आहेत का हे तिने बघितलं, आणि त्याच्यावरून तिने काय केलं, ह्या इथं सोडियमला इथं होता, तर त्या लिथियमच्या खाली ग्रुप नंबर A मध्ये टाकलं त्यांनी. समजतंय? म्हणजे केमिकल फॉर्म्युले काय लागले, कंपाऊंड बनवले. म्हणजे एलिमेंट जे कंपाऊंड मध्ये त्यांचे केमिकल फॉर्म्युले सेम लागले, आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, बेरिलियमच्या खाली लगेच पुन्हा मॅग्नेशियमला पण टाकलं. जसं इथं मॅच झालं तसं, आणि हे पण इथं मॅच झालं. त्याच्यानंतर पुन्हा एक ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन हे पण ते ग्रुपमध्ये ऍड करत गेलं. कशाच्या ह्याच्यावर, ॲटॉमिक मासच्या ह्याच्यावर त्यांनी इनक्रीज ऑर्डरमध्ये त्याला टाकलं. त्याच्यानंतर एलिमेंट विथ सिमिलर फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ रिपीट आफ्टर डेफिनेट इंटरव्हल ऑफ सर्टन. म्हणजे आता इथं काय व्हायला लागले, जे काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत तर डेफिनेट इंटरव्हल ऑफ टाइम काय व्हायला, रिपीट व्हायला लागतात. सर्टन टाइम म्हणजे सर्टन एलिमेंट टाइम काय व्हायला, ते प्रॉपर्टीज काय रिपीट व्हायला लागल्यात. म्हणजे इथं काय केलं, आता बघा इथं लिथियम आहे आणि इथं सोडियम होता. म्हणजे पहिले 6 एलिमेंट झाले की सोडियमची प्रॉपर्टी लिथियमशी काय व्हायला होती, मॅच होती. मग ही डेफिनेट म्हणजे सर्टन एलिमेंट्सच्या नंतर जो एलिमेंट आलाय त्याची प्रॉपर्टी फर्स्टची मॅच व्हायला लागली. तर त्यामुळे त्यांनी काय केलं, हे त्याला समजलं कुणाला, मेंड्यूसला. म्हणजे त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या आहेत त्याच्यात, बॉइलिंग पॉईंट, त्याचा डेन्सिटी. तर हे सुद्धा त्यांनी कम्पेअर केलं, आणि त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजला हे त्याला समजलं की डेफिनेट इंटरव्हल ऑफ टाइम जे आहेत एलिमेंट काय होतात, रिपीट होतात, मॅच टू फर्स्ट. म्हणजे काही वेळानंतर, म्हणजे जसं आता मी तुम्हाला इथं बघा, लिथियमची प्रॉपर्टी 6 ही झाल्याच्या नंतर परत इथं सोडियम लिथियमशी मॅच व्हायला लागलाय. सेम इथं बेरिलियम इथं आहे 2 नंबरला, 5 एलिमेंट झाले की त्याची प्रॉपर्टी इथं मॅच व्हायला लागली.
तर तशा प्रकारे डेफिनेट इंट्रोल. आता इथं काय सांगितलं होतं की मेंड्यूल्स पेरियोडिक लॉ, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आणि पेरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजे एखाद्या एलिमेंटची प्रॉपर्टी त्याच्या ॲटॉमिक मासवर डिपेंड आहे आणि पेरियोडिक फंक्शन म्हणजे काय, म्हणजे डेफिनेट इंटरवल मध्ये ते काय व्हायला लागले, रिपीट व्हायला लागले. म्हणजे इथला प्रॉपर्टी फर्स्टची मॅच व्हायला लागली. आता केमिकल प्रॉपर्टी मध्ये म्हणजे त्यांचे ऑक्साईडचे फॉर्म्युले किंवा हायड्रेटचे फॉर्म्युले मॅच व्हायला लागलेत डेफिनेट इंटरवल टाइम. तर त्यामुळं हे मेंड्यूल पेरियोडिक लॉ असं त्यांनी तयार केला. त्याच्यात समजलं. त्याच्यानंतर आता त्याने एक टेबल बनवला. आता जे आडव्या रोज आहेत त्याला आपण काय म्हणतो, पिरियड्स. त्यांनी आता किती पिरियड्स केले, 6 पिरियड त्यांनी तयार केले. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टली जे कॉलम्स होते असे उभे, तर ते त्यांनी किती 8 तयार केले. समजतंय. आणि 8 तयार केल्याच्या नंतर प्रत्येकाला आता हे ऑक्साईडचे फॉर्म्युले म्हणजे जे एलिमेंट कंपाऊंड तयार करण्यासाठी जे फॉर्म्युले लागतात, तर ते ऑक्साईडचे फॉर्म्युले ग्रुप नंबर 1 मध्ये R2O टाकला, ग्रुप नंबर मध्ये RO टाकला, 3 मध्ये R2O3. आता हे फॉर्म्युले म्हणजे तुम्हाला आता समजलं का मी काय सांगितलंय. R2O म्हणजे काय सांगितलं की इथं लिथियम ऑक्साईडचा म्हणजे त्या R2च्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं, एलिमेंटचं नाव टाकायचंय. मग ते एलिमेंटचं नाव म्हणजे लिथियम ऑक्साईडचा झाला. इथं RH म्हणजे आता हायड्राईडच्या ठिकाणी आपण इथं ह्याचं नाव टाकायचंय परत ह्याचं एलिमेंटचं. तर इथं पण काय केलं आपण LiH म्हणजे LiH म्हणजे कोण आहे, लिथियम हायड्राईड. सेम तसंच इथं सोडियम हायड्राईड. तर अशा प्रकारे त्यांनी असे ग्रुप बनवले 1, 2, 3 असे 8 ग्रुप्स त्यांनी बनवले. त्याच्यानंतर आणि असे आडवे जे आहेत ते 6 रोज म्हणजे 6 पिरियड्स तयार केले. व्हर्टिकली जे कॉलम्स आहेत तर त्याला आपण ग्रुप्स म्हणतो, ते 8 तयार केले. आणि 8 तयार केल्याच्या नंतर प्रत्येक आता जे ग्रुप जे पहिली पिरियड्स होता, पिरियड्स नंबर 1 बॉक्स मध्ये पहिल्यांदा हायड्रोजनला टाकून दिले त्यांनी, पहिल्यांदा हायड्रोजनला. पुन्हा रो नंबर म्हणजे पिरियड नंबर 2 त्याच्यामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे परत दुसऱ्या पिरियड्स मध्ये टाकून दिले. तिसऱ्या पिरियड मध्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन टाकून दिले. आणि त्याच्यानंतर जो चौथा आहे त्याच्यामध्ये 2 ह्याच्यामध्ये म्हणजे फर्स्ट सिरीज आणि सेकंड सिरीज मिक्स केली. त्याच्यामध्ये इथं पोटॅशियम आणि कॅल्शियम आला, नाही पोटॅशियम आणि कॉपर, आणि इथं कॅल्शियम आणि झिंक. आणि आता इथं काय होतं की जे पहिल्यांदा आपण डोबेरियन ट्रायस आणि न्यूलन ऑक्टेट मध्ये बघितलं. आता न्यूलन ऑक्टेटनं काय केलं, 56 बॉक्स होते आणि काही एलिमेंटला एकत्र मिक्स केलं. नवीन एखादा एलिमेंट जर डिस्कवर केला तर त्याच्यासाठी प्लेसेस होता, आपण लिमिटेशन काल बघितले. त्याला त्याच्यासाठी नवीन एलिमेंट जर डिस्कवर झाला त्यासाठी प्लेस नव्हते. मग हिने काय केलं, ह्या ठिकाणी 3 एम्प्टी बॉक्स ठेवले. का ठेवले, तर त्याला माहित होतं की जर भविष्यात एखादा एलिमेंट डिस्कवर झाले तर त्या ठिकाणी हे टाकून देता येईल. त्यामुळे त्यांनी काय केले, एम्प्टी बॉक्स टाकले. समजतंय. आणि परत पुन्हा आता हे 5 नंबर 6 नंबर आपल्याला काय आता सध्या इम्पॉर्टंट नाही, आपण फक्त आता 1 to 4 जे पिरियड्स आहेत ते आपल्याला बघायचंय. आता इथं आपण त्यांनी काय केलं, सगळे एक एलिमेंट टाकत गेला. इथपर्यंत समजला, हा टेबल समजला का. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांनी काय केलं, 6 पिरियड्स होते. त्याच्यानंतर आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याला एकाला टाकत गेला. आणि काय एम्प्टी प्लेस, आता न्यूलन ऑक्टेट मध्ये एम्प्टी एखादा एलिमेंट डिस्कवर झाला तर त्यासाठी प्लेस नव्हतं, पण ह्याच्यामध्ये इथं त्यांनी काय केलं, एम्प्टी बॉक्स ठेवले होते. समजतंय. तर हे एक ऍडव्हान्टेजेस होतं की नवीन एखादा एलिमेंट जर डिस्कवर झाला तर त्यासाठी त्यांनी काय केलं, प्लेस ठेवले होते. आणि प्लेस सुद्धा काय केले, एक्झॅक्ट ठिकाणी ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी त्यांनी ठेवलेत, कुठं पण ठेवले नाहीत. आता ज्यावेळेस आपण मेरिट्स बघल तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की त्यांनी त्याचा फायदा काय केला. हे एम्प्टी बॉक्स मध्ये असे कोणते एलिमेंट्स आलेत की त्या ठिकाणी त्यांनी टाकून दिलेत. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला. हे नेक्स्ट बघायचं आहे मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियड टेबल. म्हणजे असं त्यांनी काय इम्पॉर्टंट म्हणजे मेरिट्स म्हणजे काय ऍडव्हान्टेजेस, म्हणजे त्याच्या टेबलमध्ये काय ऍडव्हान्टेजेस होते, त्याने काय केलंय ते आपल्याला बघायचंय. आता काय पहिल्यांदा काय केलंय, ॲटॉमिक मासेस ऑफ द सम एलिमेंट वेअर रिवाइज्ड टू गिव्ह द प्रॉपर प्लेस इन टू द पिरियड टेबल अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टीज. आता त्याने काय केलं की जसं ॲटॉमिक मासच्या ह्याच्यावर काही एलिमेंटला जसे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत तसे त्याला त्या पिरियड टेबल मध्ये त्यांनी प्लेस दिलं. आणि ॲटॉमिक मास बेरिलियम म्हणजे ॲटॉमिक मास किती होतं बेरिलियमचं, 4.09 होतं पहिल्यांदा, पण त्यांनी त्याला चेंज करून करेक्ट व्हॅल्यू दिली किती, 9.4. समजतंय. म्हणजे 9.4 दिलं. आणि बेरियमला वाद प्लेस बी फॉर बोरॉन. आता बोरॉन कुठे आपला इथे, त्याचं जर मास 14.9 असला असतं तर हा पुढे कुठेतरी गेला असता तिसरीकडे. समजतंय. पण त्याला करेक्ट करून बरोबर किती आणलं, 9.4. म्हणजे इथं त्याला बरोबर प्लेस केलं. आणि बोरॉनचं वेगळे, तर त्याला बोरॉनच्या अगोदर बेरिलियमला त्याला टाकलं आणि त्या व्हॅल्यूला करेक्ट म्हणजे त्याच्या अगोदरचा मास किती होता, 4.09. तर त्याला करेक्ट करून त्याला चेंज करून बोरॉनच्या अगोदर त्याला प्लेस कर बरोबर, आणि त्याच्या इन्क्रीज ऑर्डर मध्ये त्याला बरोबर प्लेस आलं. समजतंय. हा पहिला ऍडव्हान्टेजेस. दुसरं काय केलं, मेंड्यूल्स केप्ट वॅकंट प्लेस नॉट डिस्कवर टिल देन. म्हणजे जे एलिमेंट डिस्कवर केले नव्हते अशा एलिमेंटला त्याने काय केलं,
प्लेस ठेवलं त्यांनी, म्हणजे त्याला एक वॅकंट प्लेस ठेवलं. जसं इथं 3 बॉक्स रिकामे दिसतील का तुम्हाला, तर ह्या 3 बॉक्स असे त्यांनी काय केले, रिकामे ठेवले. आणि काय ठेवले, तर भविष्याचा एखादा एलिमेंट डिस्कवर झाला तर ह्या ठिकाणी मी टाकू शकतो, हे त्यांनी केलं. न्यूला डॉक्टरमध्ये तसं होतं का, 56 बॉक्स होते, तर 2 एलिमेंट तर एकत्र टाकले होते, समजतंय. मग जसं कोबाल्टनी केलं होतं तसं इथं प्रत्येकाला सेपरेट प्लेस दिलं होतं. आणि त्यासाठी त्यांनी इथं एम्प्टी बॉक्स ठेवले होते, वॅकंट प्लेस ठेवले होते. काय जर एखादे एलिमेंट डिस्कवर झाले भविष्यात तर त्यासाठी त्यांना त्याला प्लेस ठेवलं होतं. आता भविष्यात आणि त्याला नाव पण काय दिलं त्यांनी अगोदर, इक्का बोरान, इक्का अल्युमिनियम आणि इक्का सिलिकॉन. आता इक्का बोरान, इक्का अल्युमिनियम, इक्का सिलिकॉन असं नाव का दिले असते, कारण का दिले असते तर ह्याच्या मागचं रिझन काय, की जे प्रॉपर्टीज आहेत ती ह्या बोरानशी मॅच होईल, इक्का बोरान, तर त्यामुळे त्याला इक्का बोरान नाव दिलं. म्हणजे ते एलिमेंट आधी डिस्कवर नव्हता पण त्याची प्रॉपर्टी बोरानशी मॅच होईल, तर त्यामुळे त्यांनी ह्या टेबलमध्ये म्हणजे ग्रुप नंबर 3 मध्ये इथं एम्प्टी बॉक्स ठेवले, तिथं पहिला. पण दुसऱ्याला नाव दिलं इक्का अल्युमिनियम. तर काय अल्युमिनियम दिलं, कारण त्याची प्रॉपर्टी अल्युमिनियमशी मॅच होईल, तर त्यामुळे त्याला इक्का अल्युमिनियम नाव दिलं. आणि तिसरा जे होता तो ग्रुप नंबर 4 मध्ये टाकला टीआयच्या खाली, तर तो सिलिकॉनच्या म्हणजे त्याची प्रॉपर्टी सिलिकॉन बरोबर मॅच होईल, तर त्यामुळे इथे एक तिने बॉक्स टाकला. आणि असं झालं की काय झालं, आणि त्याला जे ऍटॉमिक मास पण दिलते, काय दिलते, इक्का बोरॉनला ऍटॉमिक मास दिलतं 44, इक्का अल्युमिनियमला ऍटॉमिक मास दिलतं 68 आणि इक्का सिलिकॉनला मास दिलतं 72. आणि जे तिने प्रिडिक्शन केलं तर तसे सेम टू सेम तेच एलिमेंट डिस्कवर झाले आणि ऍटॉमिक मास सुद्धा काय झालं त्यांचं सेम आलं. समजतंय का, म्हणजे त्यात काय केलं बघा, द ऍटॉमिक मास 44, 68 and 72. Later the element discover give the name स्कॅन्डियम. बघा स्कॅन्डियम टाकला इथं, कारण का बोरांची म्हणजे त्याला एका बोरान का दिलं, त्याची प्रॉपर्टी बोरांशी मॅच होईल, तर त्यामुळे त्यानं इथं प्लेस ठेवलं होतं त्याला. समजतंय, तर त्याला नाव दिलं स्कॅन्डियम. तर दुसऱ्याचं नाव गॅलियम. तर गॅलियमच्या ठिकाणी ह्याला ही टाकलं इथं, जिथं इक्का अल्युमिनियमच्या ठिकाणी कोण आला, गॅलियम आला. आणि तिसरा राहिला कोण आपला, जेरेमिनियम. तर जेरेमिनियमला ग्रुप नंबर 4 मध्ये टाकलं टीआयच्या खाली, त्याला नाव दिलं काय, जी, त्याला जेरेमिनियम असं नाव दिलं. आणि जे त्यांनी प्रिडिक्शन केलं सेम टू सेम ऍटॉमिक मास पण मॅच झालं आणि त्यांचं जे नाव होते तर नाव स्वतःच बरोबर फिट झाले. आणि जे वॅकंट प्लेस होते तर वॅकंट प्लेस मध्ये जे त्यांनी प्रिडिक्शन केलं तर तेच एलिमेंट त्या ठिकाणी बरोबर बसले आणि त्यांच्या प्रॉपर्टी ह्यांच्याशी मॅच झाल्या. म्हणजे एका बोरान नाव दिलं तर त्याची प्रॉपर्टी ह्याची एक झाली, हे अल्युमिनियम आणि ह्याला नाव दिलं अल्युमिनियम, इक्का अल्युमिनियम, ह्याची प्रॉपर्टी एक झाली. आणि सिलिकॉनवर इक्का सिलिकॉन नाव दिलं तर जेरेमिनियम ह्याची प्रॉपर्टी एक झाली. म्हणजे जे त्यांनी प्रिडिक्शन केलं तर ते हुबेहूब काय झालं, ते मॅच झालं आणि तशा प्रकारचे एलिमेंट काय झाले, डिस्कवर झाले. समजलं. आता त्याच्यानंतर आता दिलंय पण तुम्हाला बघा, द प्रॉपर्टीज ऑफ मॅचेस वेल प्रिडिक्टेड बाय द मेंडेलियस. आता जशी त्यांनी सांगितलं होतं प्रॉपर्टीज, तर त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम टू सेम मॅच झाल्या आणि त्या ठिकाणी एम्प्टी स्पेस मध्ये हे एलिमेंट येऊन बसले. समजतं. त्याच्या पुढचा लास्टचा पॉईंट आहे, देर आर नो प्लेस रिझर्व नोबल गॅस मेंड्यूल ओरिजिनल पिरियडिक टेबल. म्हणजे मेंड्यूलच्या पिरियडिक टेबल मध्ये दिसतंय कुठं तुम्हाला नोबल गॅस दिसत ना कुठं, कोणते नोबल गॅस, इथं बघा, इथं तुमच्या इथं टेबल नंबर इथं आहे हेलियम, ऑर्गॉन आणि त्याच्या खाली कोण येतंय, हेलियम, ऑर्गॉन. पुन्हा त्याच्या पुढचा कोणता एलिमेंट्स आहे, हा निऑन इथं राहिला, निऑन, ऑर्गॉन आणि क्रिप्टॉन. समजतंय. तर असे एलिमेंट होते ज्याला नोबल गॅस मध्ये आधी इथं म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा बघितलं मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये तर नोबल गॅसला प्लेस नव्हतं. समजतंय. पण ज्यावेळेस पुन्हा नोबल गॅस ज्यावेळेस डिस्कवर झाले तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, ओरिजिनल टेबलला कुठलाही न चेंज करता एक सेपरेट ग्रुप तयार केला, त्याला असं सेपरेट. समजतंय. असा सेपरेट ग्रुप तयार केला आणि त्याला नाव दिलं झिरो ग्रुप. समजतंय का. म्हणजे ओरिजिनल टेबल मध्ये काही चेंज केलं नाही, तर आणि सगळं भानगड झाले ओरिजिनल टेबल चेंज करायचं मला. ज्यावेळेस नोबल गॅस डिस्कवर झाले होते, पण ज्यावेळेस नोबल डिस्कवर झाले तर त्यांनी काय केलं, ओरिजिनल टेबल न चेंज करता त्याच्यामध्ये झिरो ग्रुप तयार केला आणि ह्या झिरो ग्रुप्स मध्ये हे सगळे जे आहेत नोबल गॅस टाकले. म्हणजे नोबल गॅस कोणते, ज्यांचं ऑक्टेट पूर्ण कम्प्लीट असते, ज्याला त्यांना इलेक्ट्रॉन द्यायची गरज असते ना घ्यायची गरज असते, त्याला आपण नोबल गॅस म्हणतो. मग हे सगळे आपण नोबल गॅस काल तुम्हाला स्टिक सांगितली, हे नारायण अर्जुन करे झेरॉक्स रामायण, हे ग्रुप नंबर आपला 18 शेवटचा. तर हे नोबल गॅस जे होते आधी मेंडूलच्या प्रिडिक्ट टेबल मध्ये त्यांनी दिलं नव्हतं, पण ज्यावेळी डिस्कवर झाले तर ओरिजिनल टेबल न चेंज करता त्यांनी काय केलं, शेवटच्या ग्रुपमध्ये त्यांना टाकलं. समजतंय. आणि त्याला नाव दिलं झिरो ग्रुप्स. तर हे झाले आपले मेरिट्स. म्हणजे काय काय केलं ते, बेरिलियमची जे व्हॅल्यू होती 4.09 तर त्याला करेक्ट करून बोरॉनच्या अगोदर प्लेस केलं. हा दुसरा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय,
की जे त्यांनी प्रिडिक्शन केलं इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन, आणि जे त्यांच्या ऍटॉमिक मास पण ठरवले होते, तर सेम त्याच ठिकाणी ते एलिमेंट्स आले. कारण का त्यांच्या प्रॉपर्टी, इका बोरॉन का नाव दिलं, कारण त्याची प्रॉपर्टी तिथं मॅच होती ती कुला कॅडमियमला, तर त्याच्यामुळे याला नाव दिले होते. आणि जे त्यांनी प्रिडिक्शन केलं तर तेच एलिमेंट त्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये काय झाले, फिट झाले. हा दुसरा ऍडव्हान्टेजेस. तिसरं काय झालं, नोबल गॅससाठी प्लेस नव्हतं, पण त्यांनी नोबल गॅस ओरिजिनल टेबल न चेंज करता एक शेवटीकडे ग्रुप तयार केला, त्याला 0 ग्रुप नाव दिलं, आणि त्या ठिकाणी हे सगळे हेलियम असेल, निऑन असेल, ऑर्गन असेल, क्रिप्टॉन, तर हे सगळे जे नोबल गॅस आहेत तर शेवटच्या ग्रुपमध्ये टाकून दिले. तर हे 3 त्यांनी ऍडव्हान्टेजेस म्हणजे मेरिट्स आपण त्याला म्हणतो, आणि हे परीक्षेला पडतंय तुम्हाला. डोबेरेन ट्राइड्स, निऑन ऑक्टेट, मेंडल्स पिरियड टेबल दरवर्षी असते, मेरिट्स किंवा डिमेरिट्स. ह्या 4 पैकी म्हणजे ह्या 3 पैकी एक तरी कन्सेप्ट पडते, आणि कधी कधी मॉडर्न पिरियड टेबल पण तुम्हाला एक्सप्लेन करायला लावतात. मॉडर्न पिरियड टेबल मध्ये काय काय, आणि आपण सगळे बघितले मॉडर्न पिरियड मध्ये सगळे ब्लॉक सुद्धा आपण एक्सप्लेन केलेत. तेच तुम्हाला लिहायचंय, कोणता ग्रुप 1 मध्ये काय, ग्रुप 2 मध्ये काय, ग्रुप 13 मध्ये काय, ग्रुप 14 मध्ये काय, 18 पर्यंत काय, किती ग्रुप्स आहेत, किती पिरियड्स आहेत. तर हे तुम्हाला सिस्टमॅटिक असं लक्षात ठेवाल. ट्रान्झिशन एलिमेंट कुठे आहेत, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स कुठे आहेत, तर हे सगळं आपण ऑलरेडी ते अनेकदा आपल्याला बघायचं आहे टेबल, मॉडर्न पिरियड टेबल. पण इथं मेंडल्सनं काय केलं, ऍटॉमिक मासलाच इम्पॉर्टंट देऊन एलिमेंटला प्लेस केलं. पण जे प्रॉब्लेम्स डोबेरेन कडे होते आणि न्यूरॉन ऑक्टेट कडे होते, तर ते प्रॉब्लेम्स इथं ओव्हरकम झालेत, आणि एक रिव्होल्युशन आणलं होतं कशामध्ये, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये. कुणी आणलं होतं, मेंडल्सनं. म्हणजे मेंडल्स गिव्ह द ग्रेट रिव्होल्युशन इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. म्हणजे त्यांनी जे प्रिडिक्शन केलं तेच बरोबर आलं, पण ह्याच्यामध्ये पण काही डिमेरिट्स आहेत. आता डिमेरिट्स कोणते ते आपल्याला बघूया.